आपलं मन समजलं तर आपल्याला आपल्या आयुष्याची अर्थात मनाची काळजी घ्यायला सोपं जातं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण सकारात्मक बदल आणि आनंद घेऊन येण्यासाठी नेहमीच तयार असतो. हिप्नोथेरपीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच मेन्शन कराच. परंतु जर तुमचा हा पहिल्यांदा ऐकला असेल तर तुमच्यापुढे कदाचित घड्याळाची टिकटिक किंवा डोळ्यांपुढे असं काही सर्कल किंवा बेशुद्ध होणे किंवा आपल्या मनावर कोणी काहीतरी ताबा तर नाही मिळवणार ना, किंवा कोणीतरी आपल्याला कंट्रोल तर नाही करू शकत ना, किंवा आपल्याला या हिप्नोसिसमधून किंवा हिप्नोटाईज केल्यानंतर आपण जर शुद्धीवर आलोच नाही तर असे अनेक प्रश्न जर येत असतील तर थांबा, तुम्ही हे प्रश्न येणारे एकटे नाही आहेत. कारण असे प्रश्न अनेक लोकांचे आहेत आणि जे माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे जे काही येतात तेव्हा बऱ्याच व्यक्ती हिप्नोथेरपीबद्दल माहीत नसल्यामुळे किंवा हिप्नोसिसबद्दल त्यांचे अनेक गैरसमज असल्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. त्यामधला असतो तो म्हणजे हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय, किंवा ह्या गोष्टी आता जशा मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या मनातसुद्धा अशी कुठेतरी एक शंकेची पाल किंवा एक भीतीची पाल जर चुकत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नक्कीच आवर्जून शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, मिनिता पांचाळ क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सिलर पॅरेंटिंग एक्सपर्ट. आज तुमच्यासाठी अशी एक आगळी वेगळी मी सिरीज घेऊन आली आहे, ती म्हणजे माइंड मॅटर विथ अनिता. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला, कारण माझ्या ह्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ मी आजपर्यंत टाकले आहेत हिप्नोथेरपी रिगार्डिंग मानसिक आरोग्याबद्दल किंवा पॅरेंटिंगबद्दल. परंतु हा व्हिडिओ आणि ही सिरीज चालू करण्यामागचा उद्देश हाच आहे की अजूनसुद्धा म्हणेल इतरांच्या मनामध्ये ह्या गोष्टी पोहोचवणं किंवा या गोष्टींचं समाधान मिळणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर हिप्नोथेरपीबद्दल आपल्याला जे काही माहिती आहे किंवा जे काही नाही माहीत आहे त्याच गोष्टी आपण एक शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टीने कुठल्याही गोष्टीचा वागुलबुवा न करता किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं चुकीच्या इन्फॉर्मेशन न देता आपण सायंटिफिकली या गोष्टी आज बघणार आहोत. हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय, तर आज आपण जाणून घेणार आहोतच. परंतु त्याआधी मला एक छोटीशी तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. कारण ह्या मी जे काही माझे व्हिडिओ बनवत असते त्या म्हणजे एक रिअल केस स्टडीनुसार असतात आणि त्या क्लायंटच्या अनुभवानुसार असतात. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं, मी बऱ्याचदा प्रश्न विचारत असते, जर तुम्ही एखाद्या वेळेस एखादं पुस्तक वाचत असाल किंवा एखादं व्हिडिओ बघत असाल किंवा एखादा गेम किंवा एखादा गोष्टीवर तुम्ही अगदी तल्लीन होऊन त्यामध्ये जर गुंग असाल तर मला एक सांगा, तर कधीतरी तुम्हाला तुमच्या घरातून आवाज दिला तर तुम्ही त्या आवाजाला कधीतरी आपल्याकडनं प्रतिसाद दिला जात नाही किंवा आपल्याला तो ऐकूसुद्धा येत नाही. किंवा आपल्या बाबतीतही असं होतं की एखादा व्यक्ती जर बुक्स वाचत असेल किंवा मग एखादा व्यक्ती जर मोबाईलमध्ये काही गोष्टी करत असेल किंवा एखाद्या गोष्टीवर काम करत असेल तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला एक आवाज देऊन, दोन आवाज देऊन सुद्धा जर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज देण्याचं जर काही आपल्याला दिसत नसेल तर आपल्याला अर्थात थोडासा रागसुद्धा येतो. परंतु यामागचं एक हे उदाहरण देण्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस आपलं लक्ष अजिबात दुसऱ्याकडे जात नाही त्यावेळेस आपण त्या गोष्टीवरच फोकस असतो. म्हणजे आपण बघायला गेलं तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा एक हिप्नोटिक स्टेज बघत असतात किंवा त्यामधून तुम्ही जात असतात. तर एवढं अगदी सोपं सरळ या गोष्टी आहेत. म्हणजे हिप्नोथेरपी म्हणजे मोठी काही जादू नाही किंवा एखादा मोठा जादू किंवा टोटका नाही किंवा मॅजिक नाही, इतर कुठलीही गोष्ट नसून ही एक सिंपलशी नैसर्गिक नॅचरल अशी प्रक्रिया आहे आणि ती आपल्या मनावर करण्यात येते. आता अजून एक प्रश्न असतो बरं का, मग आता जे म्हणतो ना आपण की बऱ्याचदा ऐकलं असेल की एखाद्याला हिप्नोटाईज केलं गेलं आणि त्याच्याकडनं खूप काहीतरी दागिने, पैसे, मोबाईल असं बरंच काही चोरून घेतलं गेलं किंवा त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करून त्याच्याशी काहीतरी गैरवर्तणूक केली गेली, तर अशाही होत असतं. परंतु ह्या गोष्टी बघा, क्लिनिकल हिप्नोथेरपी आणि स्टेज हिप्नोसिस या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे. कारण हे आपण नंतर बघणारच आहोत. तर आपण आधी जाणून घेऊया हिप्नोथेरपी बद्दल. कारण आपला प्रश्न आहे हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय. बऱ्याचदा विचारसुद्धा जातात, कारण आम्ही विचारण्याआधीच आम्ही सांगत असतो की तुमची हिप्नोथेरपी ही प्रोसेस अशा अशा पद्धतीने असणार आहे किंवा तुम्हाला अशा अशा पद्धतीने या सेशन्सला म्हणजे या सेशन्स तुम्हाला दिले जातील किंवा यामध्ये तुम्हाला अजून या गोष्टी काही इन्क्लूड केल्या जातील. मग ज्यावेळेस आम्ही हिप्नोथेरपीबद्दल सांगत असतो त्यावेळेस हे सगळं डिटेल्समध्ये त्यांना क्लिअर सांगितलं जातं. असं बरेच क्लायंट्सला माहीत असो किंवा नसो, कारण आमचं ते काम असतं. परंतु ज्यावेळेस मला बऱ्याचदा असं माहितीसुद्धा इन्क्वायरी म्हणजे मी ऑब्झर्वेशन केलं आहे की ज्यावेळेस इन्क्वायरी नवीन एखाद्या क्लायंट्स करतात
आता मागे सुद्धा मला एक पुण्याहून इन्क्वायरी आली होती, त्यावेळी सुद्धा मला त्यांनी विशेष करून हा प्रश्न विचारला होता की मॅडम मला खूप दिवसापासून त्रास आहे आणि मी तुमचे काही चॅनल्सवरचे पण मी व्हिडिओ बघितले आहेत किंवा इतर काही गोष्टी मी थोडंसं सर्चिंगमध्ये केल्या आहेत, परंतु हिप्नोथेरपी म्हणजे नेमकं काय किंवा या गोष्टी खरंच असतात का आणि त्याने खरंच बरे होतात का, तर असे काही प्रश्न असतात ना, त्याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. फोकस, अटेन्शन आणि डीप रिलॅक्सेशन ज्या अवस्थेमध्ये आपण करत असतो किंवा जात असतो, तर त्या जी काही स्थिती असते त्याला उपचारात्मक पद्धतीने जी क्लायंटवर केली जाते त्याला हिप्नोथेरपी असे म्हणतो. जे तुम्हाला समजण्यासाठी मी एक सोपा आणि सरळ शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय, आपल्या विचारांचा जो काही आतापर्यंतचा गोंधळ असतो किंवा आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रेस, एन्झायटी, ज्या ज्या काही गोष्टी आपल्यासोबत होत असतात, तर त्या गोष्टी आपल्या विचारांपासून किंवा मनापासून सुरू होत असतात आणि त्याला कसं आपण एका गोष्टीमध्ये किंवा एका लय पद्धतीमध्ये आणता येईल किंवा याचा सराव कशा पद्धतीने करता येईल, तर आपल्याला त्या हिप्नोथेरपीच्या माध्यमातून हे जे काही थेरपिस्ट असतात हे करत असतात. सकारात्मक पद्धतीने त्याचा उद्देश ठेवून हिप्नोथेरपी आपल्याला एखाद्या रिलॅक्सेशन पोझिशनमध्ये म्हणजे एखाद्या रिलॅक्सेशन पद्धतीने आपल्याला त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडवर त्या अफर्मेशनद्वारे ती प्रक्रिया आपल्याला हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आपल्या सबकॉन्शियस माइंडला दिली जाते आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही गोष्टींमध्ये आपल्याला चेंज हवा असतो तो त्या पद्धतीने अनेक प्रकारे आपण तो आपल्यामध्ये करण्यामध्ये आपला यश मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने जी हिप्नोथेरपी असते ती म्हणजे एक सायकोलॉजिकल टूल वापरून सुद्धा म्हणजे काउन्सिलिंग असतं, बऱ्याचशा काही गोष्टी असतात, त्या हिशोबाने ह्या गोष्टी होत असतात. परंतु तरीसुद्धा आपल्या मनामध्ये अजून एक प्रश्न असतो की ह्या गोष्टी केल्यानंतर त्या गोष्टीचा फरक पडेल का. बऱ्याचदा असं काही थेरपिस्ट असतील किंवा काही तज्ज्ञ, यामध्ये जे काही तज्ज्ञ व्यक्ती असतात, तर यामध्ये तुम्ही सुद्धा एक सतर्क राहण्यासाठी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगते. बऱ्याचदा असं सांगितलं जातं, असं क्लायंट ज्यावेळेस आम्हाला सुद्धा येऊन भेटतात किंवा आमच्याकडे ज्यावेळेस ट्रीटमेंट करतात किंवा इतर कुठेही त्यांनी विचारणा केलेली असते, त्यावेळेस त्यांचं आवर्जून सांगणं असतं की आम्हाला इथं अशा गोष्टी सांगितल्या गेल्या की आम्ही एक सेशनमध्ये तुम्हाला बरं करू किंवा एवढ्या हे करून तुम्हाला असं म्हणजे जे काही असे काही किंवा तुम्हाला हमखास खात्रीशीर त्यावर बरं करण्याचं तुम्हाला आश्वासन देत असेल कमी वेळेमध्ये किंवा एका सेशनमध्ये एका दिवसामध्ये, तर तिथं मात्र तुम्ही थोडंसं सावध राहण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं, बऱ्याचदा असं असतं की ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण उपचार म्हणून कोणाकडनं तरी ह्या करून घ्यायला ज्यावेळेस जात असतो, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला कसं सांगता यावं किंवा कसं बोलावं ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही अशाच लोकांकडे जा ज्यांना याची खरंच माहिती आहे किंवा याचा एक्सपिरियन्स आहे. कारण एक्सपिरियन्स बेसवर आपण एखादी गोष्ट जर जाणून घेत असतो किंवा इतरांकडनं करून घेत असतो तर ते नक्कीच खात्रीशीर उपचार असते. बऱ्याचदा असं होतं की जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या जर तुम्हाला थेरपिस्ट सांगत असेल एका सेशनमध्ये मी तुम्हाला 100% बरं करण्याची ग्वाही देतो, तर ती अजिबात खरी नसते. कारण कुठलाही, आता बघा, कुठलाही औषध उपचार असेल, कुठलाही म्हणजे आपण ज्या काही फिजिकली गोष्टी घेत असतो, तर कुठल्याही गोष्ट एका दिवसासाठी, एका सेकंदात किंवा एका वेळेस होत नसतं. त्याला कुठे स्टेप बाय स्टेप त्याला प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं. तसं यामध्ये सुद्धा एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं. मग कदाचित तुम्हाला 2-4 सेशनपेक्षा अधिक सेशन तुम्हाला घ्यावे लागू शकतात किंवा मग कमी सेशनमध्ये सुद्धा तुमचं काही गोष्टी काउन्सिलिंगमध्ये सुद्धा होऊ शकतात. तर अशा अनेक पद्धतीने या गोष्टी यामध्ये येत असतात. परंतु आपल्या मनामध्ये जो काही भ्रम असतो या हिप्नोथेरपीबद्दल, जर तुम्हाला जर यामध्ये जर शंका येत असेल कुठेतरी, तर तुम्ही यामध्ये बरं होण्याचे चान्सेस फार कमी असतात. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी अगदी सरेंडर होऊन म्हणजे मनापासून ज्यावेळेस तुम्ही स्वीकारतात की नाही, मला खरंच यामध्ये बरं व्हायचं आहे किंवा मी बरं होऊ शकतो, या गोष्टीवर माझा विश्वास आहे, माझ्या मनावर माझा विश्वास आहे आणि माझा स्वतःवर विश्वास आहे, तर तुम्ही नक्कीच यातनं तुम्ही चांगले बरे होण्यासाठी ही हिप्नोथेरपी तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. तर महत्त्वाचा मुद्दा असा येतो, ज्यावेळेस तुम्ही या म्हणजे कुठलाही थेरपिस्ट असेल किंवा कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती असेल, ज्यावेळेस तुम्हाला हिप्नोटाईज किंवा हिप्नोथेरपी देत असेल, तर त्यावेळेस मात्र तो तुम्हाला कुठलाही तुमच्यावर नियंत्रण मिळवत नसतो किंवा कुठल्याही प्रकारचं जबरदस्ती तुमच्यावर सेशन घेतले जात नसतात किंवा तुमच्या मनात असेही प्रश्न असतात त्यावेळेस की कोणीतरी माझ्या मनातून काही माझं सिक्रेट किंवा माझे काही गुपित असेल ते काढून देईल का. तर अजिबात तसं काही होत नसतं. जरी तुम्ही एका
अल्फा लेवलला असाल किंवा एक ट्रान्सच्या स्टेटमध्ये असाल तरीसुद्धा तुमच्याकडनं तुम्ही जोपर्यंत त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत तुमच्या मनातील गोष्टी तो थेरपिस्ट काढू शकत नाही किंवा तुम्ही त्याला सांगू शकत नाही. कारण ह्या गोष्टी तुमच्या अगदी परमिशनने किंवा तुमच्या अगदी मनाने ह्या गोष्टी होत असतात. कारण तो थेरपिस्ट दुसरं काही करत नसून तुमच्या मनावर प्रोग्रामिंग करण्याचं काम करत असतो आणि हे तुमच्यावर असतं की तुम्ही त्या गोष्टी किती प्रकारे त्याला प्रतिसाद देत आहात किंवा किती प्रकाराने किती पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी घेत आहात. तर यावर ह्या गोष्टी डिपेंड असतात बरे होण्याचे किंवा न बरे होण्याचे. कदाचित तुम्हाला इथपर्यंत हिप्नोथेरपीबद्दल तुमचं जे काही डाऊट्स होते ते क्लिअर झाले असावेत असं मी गृहीत धरते. कारण शेवटी प्रश्न असतो आपला मनाचा आणि आपल्या आरोग्याचा आणि आपल्या विचारांचा. ज्यावेळेस आपलं मन अस्वस्थ असतं, ज्यावेळेस आपले विचार खूप फोफावत जात असतात, त्यावेळेस मात्र आपली जी काही मनस्थिती असते ती कुठेतरी ढासळलेली असते आणि त्यावेळेस आपल्याला अनेक विचारांमुळे डोका एक गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे आपल्याला अस्वस्थपणा किंवा एन्झायटी वाढणं किंवा इतर ज्या काही आपल्याला मानसिकदृष्ट्या त्रास होत असतो तो मात्र होण्यासाठी आपण एक थांबवण्यासाठी म्हणा किंवा त्याला बरं करण्यासाठी म्हणा खूप प्रयत्नशील असतो. परंतु काही गोष्टी या ज्या मागे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हिप्नोथेरपी म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या मनामध्ये कुठे भीती असेल तर ती हिप्नोथेरपीबद्दल असेल किंवा इतर, कारण बघा कुठलीही गोष्ट आता तुम्हाला जर विचारलं, भीती हा लहान मुलांना कधी माहीत नसतो. भीती हा जो वर्ड्स आहे, भीती हा जो एक प्रकार आहे तो ॲक्च्युअलमध्ये नसतो. तो आपल्या विचाराने किंवा आपल्या प्रतिक्रियेने आपल्या मनात तयार झालेला असतो. त्यामुळे ही आपल्यामध्ये एक भीती निर्माण झालेली असते. त्यावेळेस सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्या मनातील जी काही भीती आहे, कारण ही भीती आपण कुठून करत असतो निर्माण, आजूबाजूच्या सराउंडिंगमधून एखादी इन्फॉर्मेशन असेल, कुठल्या गोष्टीने आपण ऐकलेले असतील किंवा कोणाकडे काही बघितलेले असतील तर त्या दृष्टिकोनातून आपण हे जजमेंट लावत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये एक भीती निर्माण करून घेत असतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भीती दूर करण्याचं नक्कीच ट्राय करा. तर तुम्ही ती हिप्नोथेरपी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता किंवा हिप्नोथेरपी उपचार तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टीने तुम्ही त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि असं मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही थेरपिस्ट तुमच्यावर नियंत्रण मिळवत नसतो किंवा तुमच्या कुठल्याही गुपित गोष्टी तो अजिबात काढून घेत नसतो. यावर मात्र तुम्ही नक्कीच निसंकोचपणे विश्वास ठेवू शकता. आता राहिला गोष्ट की मग एखाद्या वेळेस मग ते बेहोश कसे करतात, तर म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणतो ना भानामती केलं जातं, असा वेगळे काय काही प्रकार असतात. तर तसाही प्रकार आपल्या थेरपीमध्ये किंवा हिप्नोथेरपीमध्ये अजिबात होत नसतात. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा टोटली तुमचा एक सबकॉन्शियस माइंडला रिवायर करण्याची प्रोसेस असते, त्याला रिप्रोग्रामिंग करण्याची प्रोसेस असते. त्यामुळे पूर्ण सहभाग मात्र हा त्या क्लायंटचा असतो आणि थेरपिस्ट त्याचं काम तो करत असतो. त्यामुळे असे चांगले विश्वासू असे थेरपिस्ट तुम्ही त्यामध्ये बघा आणि जिथं कुठे अशा काही चुकीच्या इन्फॉर्मेशन किंवा खूपच लवकर बरं करण्याचं किंवा खूपच जास्त पैसे उकळण्याचेही प्रकार होत असतात, तर अशापासून थोडंसं तुम्ही सावध राहा. आणि आवर्जून तुम्हाला एक सांगावंसं वाटेल, जर तुम्हाला असे काही डाऊट्स असतील तर नक्की आपल्यालासुद्धा कमेंट्समधून तुम्ही विचारू शकता. त्याचं उत्तर देण्याचा मी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करेन. आणि हिप्नोथेरपी कशातनं बरं करू शकते हे सुद्धा आपण बघूया. हिप्नोथेरपी ही स्ट्रेस, एन्झायटी, अनेक दिवसाचे भीती असते, फोबियाज असतात, अनेक प्रकारचे त्यामध्ये फोबियाज असतात, आत्मविश्वासाचा अभाव असेल किंवा झोपेची काही समस्या असेल किंवा मग OCD सारखे काही आपल्या बिहेवियरमध्ये चेंजेस असतील, तर अशा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये मेंटली डिस्टर्ब आपण यामुळे होत असतो, तर अशा सर्वांमध्ये हिप्नोथेरपी तुम्हाला बरं होण्यासाठी मात्र आवर्जून मदत करू शकते. त्यामुळे हिप्नोथेरपीने तुम्ही बरं होण्यासाठी नक्कीच तुम्ही त्याचा विचार करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि हिप्नोथेरपीबद्दल तुमच्या मनामध्ये अजूनही काही विचार असतील किंवा तुम्ही हिप्नोथेरपीला कशा पद्धतीने बघतात ते सुद्धा मात्र कमेंटच्या माध्यमातून मेन्शन करायला अजिबात विसरू नका. कारण स्वतःची मनाची काळजी घेणं अजिबात चुकीचं नाही आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला समजलं तर नक्कीच आयुष्यात बदल आवर्जून घडणार. तर असेच मी तुमच्यासाठी असे अनेक प्रकारचे अनेक पद्धतीने चांगले युजफुल व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माइंड मॅटर विथ अनितासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.